नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, मार्च महिन्यापासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे वितरण रखडलेले आहे. इतकेच नाही तर ज्या महिलांना आपल्या अर्जामध्ये दुरुस्ती करायची होती किंवा ज्यांना नवीन केवायसी करायचे होते त्यांनाही सरकारने मुदत वाढवून दिली नाही. त्यामुळे राज्यातील लाखो महिला सध्या चिंतेत आहेत. समाज माध्यमांवर किंवा मंत्र्यांच्या पोस्ट खाली फक्त एकच विचारणा होत आहे, आमचा हप्ता कधी येणार. पण याकडे सध्या प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मग नक्की अडचण कुठे आहे? आजचा दिवस का महत्त्वाचा आहे हे आता आपण सविस्तर समजून घेऊया. सर्वात महत्त्वाची बातमी अशी की कालच राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. सहसा अशा मोठ्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी महत्त्वाचे शासकीय निर्णय म्हणजे GR जाहीर केले जातात. आज बुधवार आहे आणि आज संध्याकाळपर्यंत या योजनेच्या हप्ता वितरणासंदर्भात मोठा निर्णय येण्याची दाट शक्यता आहे. हा निर्णय आला तर पुढच्या 2 ते 3 दिवसात म्हणजे शनिवारपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. पण आता प्रश्न असा आहे की खात्यात 1500 रुपये येणार की 3000 रुपये? बहिणींची मागणी तर अशी आहे की 2 महिन्यांचे रखडलेले हप्ते मिळून 3000 रुपये एकदाच मिळावेत. मात्र सरकार यावर काय भूमिका घेते हे आजच्या निर्णयावरून स्पष्ट होईल. अनेकांना प्रश्न पडला असेल की सरकारने हे पैसे का थांबवले, तर त्याचे मुख्य कारण म्हणजे या योजनेत झालेली मोठी गडबड. तपासणीअंती असे लक्षात आले आहे की जवळपास 15,000 कोटी रुपये अशा लोकांकडे गेले जे या योजनेसाठी पात्र नव्हते. ज्यांच्या घरात 4 चाकी गाड्या आहेत, जे सरकारी नोकरीत आहेत किंवा जे वर्षाला 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न कमवतात, अशा चुकीच्या लाभार्थींमुळे खऱ्या गरजू बहिणींचे पैसे रखडले आहेत. म्हणूनच सरकारने आता ही संपूर्ण यादी पुन्हा एकदा तपासण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या महिला सर्व अटींमध्ये बसतात केवळ त्यांनाच आता इथून पुढचे लाभ दिले जाणार आहेत. म्हणूनच केवायसीची प्रक्रिया थांबवून आता अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. तर बहिणींनो, आज संध्याकाळपर्यंत आपल्याला या योजनेचे चित्र स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटते? सरकारने रखडलेले दोन्ही हप्ते एकत्र द्यायला हवेत का? आणि तुमच्या भागात कोणाला या योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येत आहे का? हे खाली कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. अशाच खात्रीशीर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.